नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. उन्हाळा सुरू झाला की आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोशिंबीरचे प्रकार तयार करत असतो. उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर बनवून खाल्ल्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. तर उन्हाळ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोशिंबीर बनवून खाल्ल्यामुळे जेवणसुद्धा व्यवस्थित जाते. तर आज आपण येथे गाजरपासून कोशिंबीर तयार करणार आहे. गाजरपासून तयार केलेली कोशिंबीर फायदेशीर तर आहेच, पण हेल्दीसुद्धा आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळे ही कोशिंबीर आवडीने खातील आणि दिसायला सुद्धा ही कोशिंबीर रंगबिरंगी दिसते. कोशिंबीर बनवण्यासाठी येथे मध्यम आकाराचे मी 3 गाजर घेतलेले आहे. कोशिंबीर बनवण्यासाठी आपल्याला येथे गाजर हे कोवळे घ्यायचे आहे, म्हणजे कोशिंबीर छान गोड लागते. गाजर स्वच्छ धुवून येथे मी गाजरचा खीस करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धी वाटी ताज्या दह्याचा वापर करणार आहे. कोशिंबीर बनवायचे असेल तेव्हा आपल्याला यामध्ये ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे, आंबट दह्याचा वापर करायचा नाही. चमच्याने दही चांगले फेटून घेतल्यानंतर आपण दही यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपण यामध्ये 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. या कोशिंबीरला छान चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर घालून घेऊ. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोशिंबीर तयार करत असताना आपल्याला यामध्ये शक्यतो घट्ट दह्याचा वापर करायचा, म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटत नाही आणि कोशिंबीरला रंगसुद्धा खूपच छान येतो. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण या कोशिंबीरला एक तडका देणार आहे. कोशिंबीर आहे म्हणून आपण येथे तुपाचा तडका देणार आहे. तडका पॅनमध्ये आपल्याला येथे 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊ. छोट्या छोट्या 2 लाल मिरच्याचे आपण इथे तुकडे करून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ. मिरची तुपामध्ये छान खमंग व्हायला हवी. मिरची तुपामध्ये खमंग भाजून घेतल्यामुळे याचा फ्लेवर तुपामध्ये उतरतो आणि या कोशिंबीरमध्ये मिरचीचा फ्लेवर खायला अतिशय छान लागतो. आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, तो सुद्धा छान चुडचुडीत व्हायला हवा. पण लक्षात घ्या, फोडणी ही छान खमंग व्हायला हवी, पण करपायला नको. आणि यामध्ये आपण अगदी थोडी कोथिंबीर घालून घेऊ. आता हा तयार झालेला तडका आता आपण कोशिंबीरवर टाकून घेऊ. आता हा तयार करून घेतलेला तडका आपण या कोशिंबीरवरती व्यवस्थित टाकून घेऊ. यातली आपण अर्धी मिरची बोटाने चुरमुडून यामध्ये टाकून घेणार आहे आणि उरलेले मिरचीचे तुकडे आपण यामध्ये असेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपण तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी दिसणारी गाजरची कोशिंबीर तेवढीच भन्नाट, पण शरीराला हेल्दीसुद्धा आहे. भाजीला काही नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही कोशिंबीर पोळीसोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही कोशिंबीरचा वापर करू शकता. दिसायला अगदी साधी सोपी गाजरची कोशिंबीर, पण चवीला अगदी भन्नाट आणि शरीराला हेल्दी ही कोशिंबीर तुम्ही एकवेळेस नक्की करून बघा. आजची ही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.